आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। शिंदे समिती सुद्धा भेटलेली आहे, पण त्यातनं काही चर्चा निष्फळ झाली नाहीये। खरं म्हणजे मुंबईमध्ये लाखो लोक एकत्रित आलेत। त्यांच्या अन्न पाणी या व्यवस्था महापालिकेने पुढे होऊन केल्या पाहिजेत। माझं पुणे मुंबई महानगरपालिकेतल्या प्रशासनाला देखील विनंती आहे की ठीक आहे, त्यांच्या मागण्यासाठी लोक आलेले आहेत, आपण तिथं सुविधा सगळ्या मिळतील हे बघण्याचं काम केलं पाहिजे। कारण लाखो लोक आलेले आहेत आणि तेवढी काळजी सरकारनेही पुढाकार घेऊन घेतली पाहिजे। जरांगे असे म्हणाले की इंग्रज बरे पण हे सरकार पानटपरे असतील, दुकान असतील, सर्व बंद। आज समिती त्यांना भेटायला गेलेली होती, शिंदे समिती, त्यांची चर्चा चालू आहे, पाहू आपण काय होतंय। नाही झाली निष्पन्न, त्यातून काय नाही झालं, आंदोलनावर ठाम आहेत। मुदतवाढ मागितलेली आहे असं काहीतरी मी ऐकलं। ते निश्चित निष्कर्षापर्यंत येऊ दे, त्यावर काही राजकीय भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं। जे काय होईल ते नक्की काहीतरी तोडगा सरकारने काढावा आणि तो निघेल अशी आशा आपण करूया। ओबीसी सुद्धा आता आक्रमक झाले, ते सुद्धा मुंबईला कूच करणार असं म्हणतात। जरांगे पाटलांनंतर ते सुद्धा आता आक्रमक झाले, यावर काय सांगाल? यावर म्हणजे सरकार असं हे प्रश्न मार्गी काढण्यात अपेक्षा वाटते सरकारचं। बघू ना, आता असं 4 महिन्यापूर्वी सरकार सांगितलेलं होतं, सत्तेत बसणारे जे बसलेलं सरकार आहे ते यावर काय करतंय, ओबीसींच्या बाबतीत असो किंवा मराठा आंदोलनाबाबतीत असो, हे आपण म्हणजे एवढे लोक मुंबईत गेलेले आहेत, सरकार प्राधान्याने यावर काही ना काही मार्ग निघेल अशी आशा करू। त्यावर कोणतेही राजकीय भाष्य करणं हे उचित होणार नाही। हा राजकीय प्रश्न नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे, त्यामुळे यावर काही इतर भाष्य करणं योग्य नाही। जरांगेने दिलेली आज मुदत संपत आहे, संदेश 6 ला मुदत संपणार आहे, हा दुसरा दिवस कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाही। असं आहे की पहिलं म्हणजे तिथं जे लाखो समर्थक त्यांचे आले, त्यांची व्यवस्था करण्यासाठी सरकारने देखील काही पुढाकार घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे। एवढी मोठ्या प्रमाणात लोक आलेली आहेत आणि काही ना काही मार्ग लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल अशी आशा आपण धरूया। पण लाखाच्या संख्येनं मुंबईत लोक दाखल होतात, हे आंदोलक सगळे सरकारला सहकार्य करायला लागले, पण सरकारकडून कोणत्या प्रकारचं सहकार्य किंवा तोडगा काढण्याची काही चिन्ह दिसत नाहीये, त्यामुळे आंदोलक संतप्त झाले। आता शिंदे समिती आता जरांगे साहेबांना भेटलेली आहे, त्यांची चर्चा झालेली आहे, परत जाऊन ते पुन्हा आणखीन काही विचार करतील। तो विचार झाल्यानंतर आपण सकारात्मक काहीतरी उपाय निघेल, इलाज निघेल अशी आशा करूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।